मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता या क्षणी, तरी मोदी हे मगरीचे अश्रू ढाळणारे गृहस्थ आहेत, नौटंकी करणारे गृहस्थ आहेत। सर, आज प्रधानमंत्री मुंबई में है, मुंबई में रैली कर रहे हैं। आप लोगों की तरफ से कहा कि महाराष्ट्र की वजह से मुंबई में आना पड़ा प्रधानमंत्री को, महाविकास आघाड़ी की और इंडिया अलायंस की वजह से। आज उसी घाटकोपर में रैली हो रही है जहां पे 14 लोगों की 14 नहीं 18 हो गए आज, और 4 लोगों की डेड बॉडी मिली है, 18 हो गए। भावेश भिड़े अभी भी रन पे है। वो भावेश भिड़े छोड़ दीजिए, 18 लोगों की डेथ हो गई, 18 लोगों की डेथ हो गई है। तो भावेश भिड़े को पकड़ने के लिए मोदी आ रहे हैं क्या? तो पकड़िए ना। 18 लोगों की डेथ हो गई है, ये सबसे गंभीर बात है। और मोदी जी वहां जाकर रोड शो कर रहे हैं। मोदी जी उसी एरिया में जाकर रोड शो, प्रधानमंत्री को संवेदना, देखिए यहाँ चुनाव है, हम देख लेंगे, लेकिन प्रधानमंत्री जी को संवेदना होनी चाहिए। अब न्यू मुंबई में अमित शाह थे, श्री सेवकों का मृत्यु हो गया, मालूम है ना। वहां भी कहा, वहां मृत्यु हो रहा है, वो लोग खाना खा रहे हैं बाजू में, शिखंडपुरी, अमरसपुरी। यहाँ 18 लोगों की डेथ की खबर है। मोदी जी आकर वहां रोड शो करेंगे। ये चुनाव माफिया है, ये सब लोग चुनाव माफिया। बस चुनाव लड़ना है और किसी भी हालत में चुनाव को आगे निकलकर जीतना है। आज मोदी जी नासिक में भी है, मुझे लगता है कल्याण में भी है, तो यहाँ रोड शो करेंगे। प्रधानमंत्री पद की जिम्मेदारी और काम कब करेंगे? दिल्ली में कब बैठते हैं? पूरे दिन तो रोड पर घूम रहे हैं चुनाव के लिए। ये प्रधानमंत्री का काम नहीं है। प्रधानमंत्री पहले भी आए हैं चुनाव प्रचार के लिए, लेकिन पूरे दिन 8-8 दिन रोड पर, सड़क पर, ये तो पहले प्रधानमंत्री है। लेकिन ये हारने का डर है, खास करके मुंबई और महाराष्ट्र में। जहां जहां मोदी जी जाएंगे वहां वहां शिवसेना महाविकास आघाड़ी जीतेगी, ये लोगों ने तय किया है। अब यहाँ आज है, यहाँ बीजेपी हार रही, आप एक ने 4 रोड शो कर लो, आप कहीं भी जाइए, जहां मोदी जी जाएंगे वहां हम जीतेंगे। ये नया सूत्र है, ये नया मंत्र है। छगन भुजबळ म्हणतात मराठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य आमचं आहे, मुंबई महापालिका आमची आहे, उद्धव ठाकरेंचा काय संबंध या होर्डिंग मध्ये पडणार होतं? छगन भुजबळ पाठराखण केली। बरोबर आहे। भारतीय जनता पक्ष, विशेषतः मुलुंडचा नागडा पोपटलाल, बरं का, आणि त्याचे सगळे लोक वादळानं होर्डिंग पडले, ते बेकायदेशीर होते, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। 18 लोकांचा मृत्यू झालाय। मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता या क्षणी। ए भाई, अब सुन लीजिए, आपका सवाल है। मुंबई महानगरपालिका में अब शिवसेना नहीं है, सत्ता बीजेपी की है। आप हमको सवाल पूछेंगे? आपको भी समझना चाहिए, आप पत्रकार लोग हैं। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी तो छगन भुजबळ जी ने जो कहा है वो सही है, हम उनके आभारी है। वो भी मुंबई के मेयर रहे हैं, कॉर्पोरेटर रहे हैं, उनको मुंबई महानगरपालिका किस तरह से चलती है और कौन चलाते हैं ये सबको मालूम है। जो हुआ है हादसा, उसके लिए भारतीय जनता पार्टी, उनके आज के एडमिनिस्ट्रेटर जो मुंबई महानगरपालिका चलाते हैं वो, और मुंबई के गार्डियन मिनिस्टर जो आज मुंबई के पालक मंत्री है, ये जिम्मेदार है। और उनके ऊपर क्या कार्रवाई? 5 लाख दे दिया। आप क्या पैसे से जान खरीद लेते हो क्या? 5 लाख दिया, 2 लोग दिया, और मोदी जी चले आए रोड शो करने के लिए यहाँ। हिमताना बिस्वा का कहना है कि 400 पार का मैंडेट जरूरी है काशी मथुरा के लिए। आसाम में कितना आता है वो देख लेना इस बार। आसाम में बीजेपी की कितनी सीटें कम हो रही है उस बारे में वहां के मुख्यमंत्री जी ने बात करें। काशी में क्या होगा वो जनता तय करेगी। मथुरा की बात छोड़ दीजिए, मथुरा में हेमा मालिनी हार रही है। सर, मराठीमध्ये सुरू करूया। घटनास्थळी जातील का? लक्ष लागलं सर्वांचं का वाटतं? रोड शो मोदी गेले तरी मोदी हे मगरीचे अश्रू ढाळणारे गृहस्थ आहेत, नौटंकी करणारे गृहस्थ आहेत।
बोला. पंतप्रधान मोदी येत आहेत, रोड शो करण्याची गरज इथं पडते मुंबईत. शिवसेनेनं किंबहुना महाविकास आघाडीनं देशाच्या प्रधानमंत्र्यांना रस्त्यावर आणलेलं आहे. गली गली, सड़क सड़क देश को, प्रधानमंत्री को बीजेपी वाले घुमा रहे हैं हारने की डर से. मुंबईतल्या 6 जागांवर आम्ही लढतो आहोत महाविकास आघाडी, आणि त्यातल्या 6च्या 6 जागा जिंकण्याचा आमचा निश्चय आहे, इरादा आहे, पक्का आहे तो. मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावं लागतंय. महाराष्ट्रात आज नाशिक, नाशिकवरून कल्याण, कल्याणवरून इथे रस्त्यावर फिरणार. तुमच्यावरती ही दारोदार भटकण्याची, रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली हे जरा लोकांना कळू द्या. प्रधानमंत्री रोड शो करतो देशभरात, दुसरं काय काम नाही प्रधानमंत्र्यांना. मणिपूरला कधी गेले नाहीत. काश्मीरी पंडितांचे जे रस्त्यावर बसले जम्मूचे, त्यांचे अश्रू पुसायला कधी गेले नाहीत. आताही घाटकोपरला 18 लोकांचे मृतदेह सापडले बरं का. त्यांच्याविषयी त्यांच्या मनात संवेदना नाही. आज जाऊन कदाचित तिथे नाटक करतील, ते नेहमीप्रमाणे अश्रू ढाळतील. जिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील, तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे. हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय. महाराष्ट्राच्या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे. उमेदवार कोण भाजपचा किंवा त्यांच्या शिंदे मिंदे गटाचा, अजित पवार गटाचा वगैरे बघत नाहीत. मोदी नको, मोदी गो बॅक, ही गावागावातली घोषणा आणि गर्जना आहे. तुम्ही पत्रकारांना सुद्धा लक्षात आला असेल. आतापर्यंत झालेल्या निवडणुका किंवा मतदारसंघ जे जिथे निवडणुका झालेल्या आहेत, मतदान झालंय, तिथल्या 90% जागा महाविकास आघाडी जिंकते. मुंबई आणि आता ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, नाशिक असेल, दिंडोरी असेल, यातल्या बहुसंख्य जागा महाविकास आघाडी तिथे विजय प्राप्त करते. नरेंद्र मोदीने आलं पाहिजे. मोदींना कळलं पाहिजे आपला ब्रँड खतम झालाय आणि 4 जून नंतर झोला घेऊन त्यांना हिमालयात जायचंय. ती व्यवस्था महाराष्ट्र करेल. प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावर खुद्द नरेंद्र मोदींनी दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप केला होता, मी नाही. प्रधानमंत्री मोदींनी इक्बाल मिर्चीचे कसे संबंध आहेत प्रफुल्ल पटेलांशी, दाऊदशी कसा व्यवहार केला, कुछ लोग मिर्ची के साथ कैसे व्यवहार करते हैं, हे ज्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जो जिरेटोप असतो घालून घेतला. हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहेच. कारण मोदी रोज महाराष्ट्राचा अपमान करतायत. मोदी रोज महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहतायत. आणि ज्या दाऊदचा आरोप मोदीने केला त्याच व्यक्तीकडून मोदी शिवाजी महाराजांचे जिरोटोप घालून घेत आहेत. हा शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान आहे आणि महाराष्ट्र या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहतो. 24% उमेदवार केलेले आहेत भाजप. प्रधानमंत्री को छत्रपति शिवाजी महाराज का जीरो टॉप होता वो देखो किससे पहनाया. जिस प्रधानमंत्री जी ने जिस प्रफुल्ल भाई पटेल के ऊपर दाऊद से रिश्ता है उनका, दाऊद के साथ व्यवहार है उनका, व्यापार है उनका, बिजनेस है उनका, इकबाल मिर्ची, वो नाम लेकर प्रफुल्ल पटेल के ऊपर हमला किया था नरेंद्र मोदी जी ने, हमने नहीं. उसी प्रफुल्ल पटेल जी के साथ कलो थे और उसी प्रफुल्ल पटेल ने नरेंद्र मोदी जी को छत्रपति शिवाजी महाराज की जो जिरेटोप पगड़ी होती है स्पेशल, वो हम किसी को सर पर नहीं देते. महाराज की सम्मान प्रतिष्ठा है, वो मोदी जी के सर पर डाली. प्रफुल्ल भाई को ये अधिकार किसने दिया? किसने दिया कि महाराष्ट्र की तरफ से छत्रपति शिवाजी महाराज की पगड़ी जिरेटॉप नरेंद्र मोदी जी के सर पर डाले? ये शिवाजी महाराज का अपमान है.
और महाराष्ट्र का अपमान है। नरेंद्र मोदी और प्रफुल्ल पटेल दोनों ने मिलकर ये अपमान किया है। कोरोना काळात केलेल्या कामाचं सर्व क्रेडिट जे आहे ते धारावी पॅटर्न म्हणून उद्धव ठाकरेंनी एसी मध्ये बसून घेतल्याचा टीका ही राहुल शेवाळेंनी केलेली आहे। स्वतःच्या कामाची क्रेडिट उद्धव ठाकरेंनी घेतलं असं त्यांचं मत आहे। हो, घेतलं ना, मुख्यमंत्री होते ते, त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये धारावी पॅटर्न राबवला गेला। त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीतून कोरोना हद्दपार झाला आणि त्याचं श्रेय WHO जागतिक आरोग्य संघटनेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। त्याच्यामुळे कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही। थँक्यू। महाविकास आघाडीला पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाविकास आघाडीला पाडण्याचा प्रयत्न सर, भाजपचे 24% उमेदवार देशभरात हे आयात केलेले आहेत। 435 पैकी 106 उमेदवार हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिलेलं त्यांना तिकीट आहे। हो, मग भारतीय जनता पक्ष ओरिजिनल कुठे आहे? नकली आहे ना, हा नकली भारतीय जनता पक्ष आहे। त्यांच्याकडे स्वतःचं काय आहे? काहीच नाही, सगळा एक्सपोर्ट इम्पोर्ट माल आहे त्यांच्याकडे। स्वतःचं काय आहे? एक दिवस नरेंद्र मोदी सुद्धा एक्सपोर्ट होतील हिमालयात परवा, पहा तुम्ही। सर फडणवीस म्हणतात की महाविकास आघाडीला पसरवण्याचा प्रयत्न जो आहे तो ठाकरेंनी केला। 2019ला देखील भाजपला पाडण्याचा प्रयत्न देखील ठाकरेंनी केला। दुसरीकडे तेव्हा पाडलं की नाही माहित नाही, पण 2024ला नक्की पाडू आम्ही। यावेळी नक्की पाडू, आणि असं पाडू की परत उठणार नाही तुम्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।